आपले बघा 1 2 3 आणि हेटला 4 आणि हा गोट्या 5वा गेल्यानंतर एका साईडने बैल तर दुसऱ्या साईडने गाड्या असतात. प्रत्येक गाड्या मालकाच्या टोकन नंबरप्रमाणे त्या गाड्या मालकाचा गाडा पळत असतो. ज्यावेळी गाडी ज्या सेकंदाचा असेल त्याच्या जर आता बहुत तेज हो रहा है. सगळी पोल खोलवा ना. तू काय काय केलंय शेवटी केळावा तोंड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या. तर आता आपण चाललेलो आहे, आज आपण जाणार आहे बैलगाडा शर्यत बघायला. साधारण आता 12 वाजलेले, 1 वाजलाय. मी 12 वाजताच उठलेलो आहे कारण काल ट्रेक झाला मोठा. काल जवळजवळ आपण 10ला चालू केलं ट्रेक करायला आणि 3:30 वाजेपर्यंत आपण ट्रेक करत होतो रायगड किल्ल्याचा. जर का तुम्ही रायगड किल्ल्याला गेला असाल तर तुम्हाला माहित असेल की रायगड किती मोठा आहे आणि आपण 4 टोक फिरलो. तर आज आपण उठलेलो आहे आणि आज आपण जाणार आहे बैलगाडा शर्यत बघायला. आपल्या सोबत बघा 3 पुतणे. शुभमचा शुभमचा मित्र आहे 2 दिवस साईड. बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. अरे बरी पोर आता बहुत तेज हो रहा है. सगळं टाकणार भाई तू दादा. तू आखी पोल खोल करतो घरी थांब जरा. ही सगळी पोल खोल त्या घरी सगळी पोल खोलवा ना. तू काय काय केलंय शेवटी केळावा तोंड. मला एडिटिंग करते वेळेस माझ्या हातात माझी सूची जागा बेटा तुमसे ना हो पाएगा. गर्दी किती बघ ना म्हणलो. ते पूर्ण पॅक आहे राव या साईडला. चला उन्हात पण बसले तो. ग्रामीण भागात काय होतं, एक सण असल्यागत वाटतं नाही का त्यांना, ग्रामीण भागातल्या लोकांना. एकच असा सण नाही का, सगळे सर्व एकत्र येतात. उत्सव खूप मोठा होतो. बैल आपले बघा 1 2 3 आणि हेटला 4 आणि हा गोट्या 5वा. आता खाली गेले कोण ये रितेश नहीं पुढे जण वेटिंग मध्ये काय आखी बैल. ही सगळी बैल. आपला नंबर किती आहे? 10 गाडी. आणि इथून चालू आलं ना, इथून चालू आलं ना ते वर एक झेंडा पण असतो तिथपर्यंत. कितीचा 12 सेकंदात पोहोचायला पाहिजे ना. ओके 12 सेकंदात पोहोचलं ना मग बारी होती आणि त्याच्या आत जेवढ्यात लवकर जाईल त्याला पहिला नंबर भेटतो. एवढे पब्लिक. आता आवाज नाही सुनेत तुम्हाला. पुणे नगर जिल्ह्यामध्ये साधारण 4 बैलांचा गाडा फेमस आहे. बंदी उठल्यानंतर बैलगाडीची क्रेज वाढली असून अनेक प्रेक्षक घाटावर गर्दी करताना पाहावयास मिळतात. घाटावर गेल्यानंतर एका साईडने बैल तर दुसऱ्या साईडने गाड्या असतात. प्रत्येक गाड्या मालकाच्या टोकन नंबरप्रमाणे त्या गाड्या मालकाचा गाडा पळत असतो. ज्यावेळी गाडी ज्या सेकंदाचा असेल त्याच्या जर आत आला तर बारी होत असते. उदाहरणार्थ घाट 12 किंवा 13 सेकंदाचा असेल आणि त्यात जर गाडा आत आला तर बारी होत असते. दिवसाअखेरीस जेवढ्या बाऱ्या झालेल्या असतात त्यातल्या त्यात कमीत कमी सेकंदावाला गाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जातो.
आता साधारण 4:30 वाजलेले बरोबर. आणि काय असतं माहिती काय, घाटात 4 बैलांमध्ये 2 मागं असतात, 2 पुढं असतात ते, आणि एक घोडे असते सगळ्यात पुढं. म्हणजे ते एकदम डायरेक्शन देण्यासाठी असतंय. आणि साधारण 12 सेकंदचा घाट असतो हा. आणि 12 सेकंदचे जर आत आला तर तुमची बारी होती. आणि जर का 12 सेकंदच्या आत आले, जेवढे 12 सेकंदच्या आत कमीत कमी 3, त्याला पहिला नंबर दिला जातो. आणि 12 सेकंदच्या नंतर येतो त्याला साप भेटतो. आमचे बैल पळालीच नाही, जवळपास निशाणाच्या मागेच थांबली. मी पळालीच नाही मुळात. ते निशाण असताना निशाण तोपर्यंत मारत तो बतावा ते गटाळचे डिजिटल काट असतात ते बंद होतात. आता ते गाडा बैल भरतात ते बाहेर शूट नाही करता आलं. आताच करू म्हणलं आपलं. बाहेर लई आवाज आहे, काहीच आवाज नाही येणार. आता मी टाकतो ब्लॉग मध्ये, तुम्ही चेक करू शकता. आवाज काहीच नाही येऊ शकत तुम्हाला, कारण ते एवढं करणं असतात ना, ते भोंग असतात बघा ते साऊंडचे, त्याच्यामुळे आवाज नाही असत. ते लई लाऊड असते. ते जे अनाउन्समेंट करतात ना त्यांचाच आवाज नीट नाहीत मुळात. थोडे शब्द कळतात फक्त. आता ते गाडी बैल गाडीत भरते ते भरल्यानंतर आपण सरळ जाऊ आता. आणि यात काय माहिती का, जर का तुमचा बैल जर पळाला ना आपला, तर त्याची किंमत लाखोमध्ये होऊ शकते. आणि जर नाही पळाला तर लाखोचा हजारोमध्ये पण विकायला लागतो. कारण आम्ही लास्ट टाइम घेतला होता 60,000 रुपयाला आणि 25ला विकलेला आहे. तुमसे ना हो पाएगा. आम्हाला ती माहिती आहे, पर्सनल अनुभव आहे. असं बऱ्याच जणांचा तेच प्रॉब्लेम होतो. कारण की काय होतं माहिती का, जे चांगल्या वाहनाचे म्हणजे चांगली बैल असतात ना पळणारी, त्यांची किंमत लय आता. आणि आता खरं सीझन चालू झालेलं आहे, लास्ट मागल्या वर्षीपासून चालू झालेलं आहे चांगला, नाही का. कारण किमती पण चांगल्या आहेत. आणि जे प्राइजेस आहे ना वगैरे बैलगाड्यामध्ये आता लय मोठे मोठे प्राइजेस येतात. त्याच्यामुळे त्याची बैल पळतात, त्याची चांदी आहे. आणि त्याचे प्रॉब्लेम हाच आहे, नाही पळलं की जर तुम्ही सरळ बोरे बिस्तरा गुंडाळाच्या डायरेक्ट, आणि जर पळाली की मग चांदी. आता यांनी बैल भरलाय का नाही बघायला लागेल आपल्याला. आपण ड्रोन पण फ्लाय करू, मागून एकदम करू. आता हे जवळून जर फ्लाय केला आणि ते परमिशन देणार नाही, आपण लांबून करू आणि एकदम हाईटला ठेवू. कारण जर खाली ठेवला ना ते बैल घाबरतील वगैरे, तो गज आपल्यामुळे दुसऱ्याला प्रॉब्लेम नको. त्यांची एका बैला संग जवळपास 5 ते 10 पोर असतात एका बैलासोबत. आणि तेवढा भरपूर खर्च होतो गाड्या मालकांचा, लय खर्च आहे, अफाट खर्च आहे. आतलं बेकार आहे राव. घाटात सगळी ना म्हातारी कोतारी होती टोपीवाली. एवढं ऊन आहे, तेवढा उन्हात थांबली होती. आणि मला उन्हात थांबवत नव्हतं उन्हात. सावली बघत होतं. पण इथले जे वयस्कर लोक आहे ना, त्यांना खरंच नादलंही जबरदस्त आहे. खेड तालुका, मावळ तालुका, खेड मावळ आमचे 4 बैल चालतात. खेड मावळ शिरूर वगैरे आणि मुळशी. आणि मुळशीपासून सरळ पुढे गेलं ना छकडी, म्हणजे 2 बैल सरळ 9-9 पाट्या असतात. 9-9 पाट्यामध्ये बैल पळवतात. छकडी असती, बैलगाडा असतो छोटासा, छोटी असती, त्याला छकडी म्हणतात. आणि आमचा असतो गाडा 4 बैलांचा. आमची तर 4 बैलांचा गाडा फेमस आहे. पुणे नगर जिल्हा अर्धा, आणि पुणे जिल्हा पण अर्धा तसा बैठला तर. कारण मुळशी साईडचं, सासवड वैसवड साईडचं आहे ना छकडी आवडते त्या लोकांना. मग सातारा सांगली त्या साईडला छकडी जास्त असते. त्यांना फोन करा पाहिजे. कुठे 4:30 वाजल्या, जिमला पण जायचं. आज निघलो होतो, बराच टाइम होता असा घाटात. तरी आपला डाईट असल्यामुळे आपण खाल्लं नाही काय. आणि नेमकं डाईटचं वगैरे चिकन वगैरे आणलं नाही, प्रोटीन बारच खाल्ले फक्त. गाडी शिल्लक होत आपल्या. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।